तर मॅम आयुर्वेदिक मध्ये खूप सारे रेमेडीज आहेत. जसं अगर तुम्ही बघा की भृंगराज आहे, ज्याला माका बनतात, आवळा आहे, नस्य आहे आणि शिरोभ्यंग आहे. ते मोस्टली हेअरफॉल साठी आहे. तर हे सगळं काम करते का? हो, तुम्ही रुग्णाचं व्यवस्थित परीक्षण केलं आणि ह्या सर्व जे तुम्ही म्हणतात माका नंतर नस्य वगैरे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. बरं, लेकिन अगर मी बघू खूपच असे प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये भृंगराज, आवळा आणि वेगवेगळ्या प्रकारांचे रेमेडीज आहे जे आयुर्वेदमध्ये सांगतात, स्टील देर आर सर्टन थिंग जे वर्क नाही करते असं. ओके, चांगला क्वेश्चन आहे. ऍक्च्युली कसं आहे ना की आयुर्वेदामध्ये ना रिझल्ट खूप चांगला आहे किंवा आयुर्वेद हे आपलं एन्शंट सायन्स आहे. पण जर आपण तुम्ही जे औषधं वापरतात त्यांची जे रॉ मटेरियल असतं तेच चांगलं नसेल ना तर तुम्हाला रिझल्ट कुठून मिळणार आहे. तर यासाठी आपण काय केलेलं आहे की वेदिका आयुर्वेद क्लिनिकमध्ये आपण एक आमचं हेअर ऑइल प्रॉडक्ट पण प्रिपेअर केलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये जटामांसी, आवळा, माका आणि हे सगळे जे औषधी द्रव्य आहेत हे व्यवस्थित म्हणजे रॉ मटेरियलची क्वालिटी चांगली बघून आणि शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने प्रिपेअर केलेलं आहे. बऱ्याच रुग्णांना याचे रिझल्ट पण मिळालेले आहेत. केस गळणं तर थांबतच, शिवाय तुम्हाला डॅन्ड्रफ आहे, केस गळती झालेली आहे किंवा बऱ्याचदा असं होतं की छोटे छोटे डोक्यात चट्टे पडतात किंवा केस गळतात, तर हे प्रॉब्लेम म्हणजे दूर व्हायला तुम्हाला नक्की मदत होते. आणि मी बघतो आहे तुम्ही घरीच बनवले. हो, आपण घरीच बनवलेलं आहे. आपल्या क्लिनिकमध्ये बरेचसे प्रॉडक्ट आपण घरी प्रिपेअर करतो. कम्प्लीट नॅचरल. कम्प्लीट नॅचरल. आणि इव्हन आयुर्वेदामध्ये एक आणखी चांगली पद्धत आहे की आपण कुठलंही औषधी द्रव्य वगैरे बनवतो तर आपण मंत्रचिकित्सा वापरतो. आणि मंत्रचिकित्सेचा आणखी एक चांगला फायदा आपल्याला होतो की आपण औषध बनवताना जेव्हा मंत्र वापरतो तेव्हा औषधांची क्वालिटी चांगली होते आणि गुणवत्ता पण चांगली होते.